शिवाय नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी घरगुती सामग्रीमध्ये. व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि झटपट तयार होणारा इन्स्टंट ढोकळा. आणि आजचा आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे इनो, ज्यामुळे ढोकळा होईल अगदी फुललेला आणि मऊ. चला तर लगेच सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण दही घेऊया 1 वाटी. ते छान असं फेटून घेऊया. खूप कमी सामग्रीतून खूप पटपट ही रेसिपी होणार आहे. साहित्य सांगते: दही, बेसन, हळद, मीठ, तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, साखर, कोथिंबीर आणि इनो. सर्वप्रथम एका भांड्यात दही घ्या आणि छान फेटून घ्या, म्हणजे ते स्मूथ होईल. आता त्यात बेसन आणि मीठ आणि हळद घालूया आपण. 1 वाटी दही घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचावर तेल टाकला. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी. तर हा व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. याच्यात मी काही सिक्रेट टिप तुम्हाला सांगणार आहे. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपली ती पेस्ट स्मूथ होईल आणि ढोकळाही छान स्पॉन्जी होईल. छान असं फेटून घ्यायचं. याच्यामध्ये आपण 1 मोठी वाटी, प्रमाण सांगते 1 वाटी दही तर 2 वाट्या पीठ घ्या आणि छान असं ते मिक्स करून घ्या. पाणी गरज वाटली तरच पाणी घालून बॅटर स्मूथ आणि फ्लोइंग बनवा. हे छान असं मिक्स झालं. बॅटर जास्त पातळ करू नका. जास्त वेळ स्टीम केल्यास ढोकळा ड्राय होतो. बॅटर ना खूप घट्ट ना खूप पातळ, मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवा. की यामध्ये आपण हळद टाकूया. तेही छान असं मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं छान. काही टिप्स सांगणार आहे त्या नक्की फॉलो करा. दही थोडं आंबट असेल तर ढोकळ्याची चव अजून छान येते. मीठ ॲड करूया, तेही छान मिक्स करून घेऊया. आणि सांगितल्याप्रमाणे बॅटर ना घट्ट ना खूप पातळ, मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवा. जास्त वेळ स्टीम करू नका. 10 ते 12 मिनिटे पुरेसे आहे, नाहीतर ढोकळा कडक होतो. हे आपलं बॅटर असं तयार झालं आहे. आणि स्टीमर आधीच गरम करायला ठेवा, म्हणजे बॅटर टाकल्यावर लगेच कुकिंग सुरू होते. एका प्लेटमध्ये छान असं ऑइल टाकून ग्रीसिंग करून घेऊया. छान असं प्लेट ग्रीसिंग करून ठेवली आहे. आणि इनो हा बॅटर आपल्या प्लेटमध्ये ठेवण्याच्या अगोदरच टाकायचा आहे. इनो घातल्यास लगेच बॅटर प्लेटमध्ये ठेवा. इनो जास्त घालू नका, नाहीतर टेस्ट कडवट होते. तर आपलं पाणी गरम व्हायला ठेवलं स्टीमरमध्ये. इनो ॲड करूया. ते छान मिक्स करून आपण लगेच ते प्लेटमध्ये ठेवून लेअर देणार आहोत. प्लेटमध्ये बॅटर खूप जाड लेअरमध्ये ओतू नका, मध्यम जाडी ठेवा. छान असं मिक्स करून बॅटर असं बघा फ्लफी आणि फ्लोइंग होतंय. लगेच प्लेटमध्ये बॅटर आपण टाकूया. स्टीम करताना झाकणावर कपडा बांधा, पाणी ढोकळ्यावर पडणार नाही. आणि जास्त वेळ स्टीम करू नका. 10 ते 12 मिनिटं पुरेसे आहे, नाहीतर ढोकळा कडक होतो. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं. नंतर टूथ पिकनी किंवा सुरीने चेक करायचं आपला ढोकळा झाला की नाही. चेक करून चिकटला नाही तर आपला ढोकळा झाला आहे. चेक करायचं मधून. परत सुरी टाकून बघायचं. सुरीला जर बॅटर चिकटलं नाहीतर आपला ढोकळा हा तयार आहे. फोडणीसाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घाला. छान फोडणी होऊ द्या. हिरव्या मिरच्या टाकूया छान अशा, कढीपत्ता टाकूया. छान अशी फोडणी देऊया. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि थोडी साखर. यामुळे ढोकळा हा कोरडा लागत नाही, थोडा ओलसर आणि चांगली चव येते. नक्की ट्राय करून बघा. थोडंसं पाणी आणि साखर घालून मिक्स केलं तर ही फोडणी ढोकळ्यावर ओता आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करा आणि पीस कापा. खूप छान आपला हा सॉफ्ट, फ्लफी आणि परफेक्ट इन्स्टंट ढोकळा तयार आहे.
छान असे कट करून घ्या आणि टिप्स नक्की फॉलो करा. इनो घातल्यावर लगेच स्टीम करा, नाहीतर फ्लफीनेस कमी होतो. बॅटर जास्त पातळ करू नका. एक कन्सिस्टन्सी ठेवा, ना पातळ ना जाड. जास्त वेळ स्टीम केल्यास ढोकळा ड्राय होतो आणि वरून थोडासा लिंबाचा रस घातल्यास टेस्ट अजून छान लागते. असा आपला सॉफ्ट, फ्लफी आणि परफेक्ट इन्स्टंट ढोकळा तयार आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ढोकळा कुठल्या पद्धतीत बनवतात. तर बस आपला मऊ, स्पॉन्जी आणि अगदी परफेक्ट इन्स्टंट ढोकळा तयार आहे. नक्की ट्राय करा. कसा झाला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. सर्व करण्याआधी थोडंसं कोमट असेल तर खाल्लं तर अगदी टेस्ट बेटर लागते. वरून थोडं किसलेलं नारळ घातलं तर ढोकळा अजून डेलिशियस लागतो. पार्टीसाठी बनवत असाल तर स्मॉल स्क्वेअर पीस कट करा. प्रेझेंटेशन छान दिसेल. लेफ्टवर ढोकळा फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी हलकं स्टीम करून खा. हिरवी चटणीसोबत सर्व केल्यास टेस्ट अगदी नेक्स्ट लेवल येते. अशी सोपी आणि टेस्टी रेसिपीसाठी फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. छान अशी वरून फोडणी ॲड करा. वरून थोडंसं किसलेलं नारळ घातलं तर ढोकळा अजून डिलिशियस लागतो. तर फ्रेंड्स, पाहिलंत ना किती सोप्या पद्धतीत आपण घरच्या घरी अगदी बाजारसारखा, हॉटेलसारखा सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा बनवला आहे. आता तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमच्या कुटुंबाला सरप्राईज द्या. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. एकदा हा ढोकळा करून पाहिलात की पुन्हा पुन्हा करावासा वाटेल, इतका सॉफ्ट आणि फ्लफी होतो. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. पुन्हा भेटू एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.